जागृत पदार्थास देश काल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला होतोय. शिष्य काय सांगतोय? जागृत पदार्थास देश काल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला येतोय. तुम्ही कसं काय म्हणताय? असं सगळे देश काल सगळे एकत्र होतात, कोण कोणाचं कार्य कारण भाव नाही आहे. तर आम्हाला तर अनुभव उलटा येतोय. शिष्य सांगतोय, महाराज काही पदार्थ काही देशातच उत्पन्न होतात की नाही? हो ना. आणि काही पदार्थ काही काळातच उत्पन्न होतात की नाही? बरोबर आहे ना. पहिलं कोण होणार? खरबूज टरबूज. त्याच्या पूर्वी कोण? संत्री आणि द्राक्ष. बरोबर आहे ना. मग खरबूज टरबूज आणि मग फळाचा राजा आंबा. हे ह्याच्यामध्ये काहीतरी काळ संगती आहे की नाही? पहिलं कोणी यायचं? बरं, जो हापूस आंबा कुठे होणार? कोकणातच होणार, दुसरीकडे कुठे होऊ शकणार नाही. बरोबर आहे. लिची सफरचंद कुठे होणार? काश्मीरमध्येच होणार, उष्ण प्रदेशामध्ये होऊ शकणार नाही. तेव्हा देश आणि काळ प्रत्येकाला लागलाय की नाही लागलाय? लागलाय. काही पदार्थ काही देशात व काही काळातच उत्पन्न होतात. त्यांनी सांगितलं जसं भात कोकणात, ज्वारी देशावर, आंबे वैशाख ज्येष्ठात पिकतात. म्हणजे त्या पदार्थाच्या उत्पत्तीस विशिष्ट देश काळाची अपेक्षा असते. म्हणजे ते देश काल व पदार्थास कारण आहे असे झाले ना. काय काही विशिष्ट पदार्थ विशिष्ट देशातच उत्पन्न होता, तर देश कारण झाला की नाही? काही पदार्थ विशिष्ट काळातच उत्पन्न होतात, तर काळ कारण झाला की नाही झाला? सांगा. झाला ना. म्हणजे ते देश काल पदार्थास कारण आहे असं झाले. तसेच सर्व पदार्थ सृष्टिकालात उत्पन्न होतात आणि प्रलय कालात उत्पन्न होत नाहीत. असा लागलं की नाही काळ त्यांच्या पाठीमागे? काय सगळे पदार्थ काय होतात? सृष्टिकालात उत्पन्न होतात आणि प्रलय काळात उत्पन्न होत नाहीत. असे असता पदार्थ उत्पत्तीस देश कालाची कारण तर नाही असं कसं काय म्हणता तुम्ही? सगळे पदार्थ सगळ्या काळात आणि सगळ्या देशात उत्पन्न होत नाहीत. काही पदार्थ काही काळातच उत्पन्न होतात आणि काही पदार्थ काही देशातच उत्पन्न होतात. सगळे पदार्थ सगळ्या देशात उत्पन्न होतात असं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वस्तूला देश आणि काळ हे कारण आहेच, सांगितलं कोणी? पूर्व पक्षाने. गुरुजी काय म्हणतात? जागृत पदार्थास देश काळ कारण नाहीत. काय? जागृत पदार्थांना देश काळ कारण नाही. बरोबर आहे. श्री गुरु, अरे ज्या मायेपासून देश काल प्रपंच यांची उत्पत्ती होते, त्या मायेपासून देश कालाचे ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते. वास्तविक सर्वांची युगपद उत्पत्ती होते, म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. काय काय म्हणतात ते? हे शिष्य, मायेपासून देशकाल प्रपंच यांची उत्पत्ती होते. त्या मायेपासून देशकालाचे ठिकाणी जे तू देशकालाची कारणता म्हणतोय
ती अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते. अनिर्वचनीय हा शब्द केव्हा वापरला जातो? सत म्हणावं तर सत नाही, मग असत म्हणा तर असत म्हणता येत नाही, मग सत असत म्हणा, सत असत असंही म्हणता येत नाही. त्यावेळेला त्याच्यासाठी एक शब्द सांगितला जातो, अनिर्वचनीय. कशी कारणता उत्पन्न होते हे काही सांगता येत नाही. अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते, वास्तव नाही. प्रतीत होणं आणि वास्तव असणं याच्यामध्ये भेद आहे. प्रतीत होणं म्हणजे भासणं. काय प्रतीत होणं म्हणजे काय? भासणं. बरोबर आहे. मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय अशी कारणता भासते, मात्र कशी प्रतीत होते? वास्तविक सर्वांची युगपत, युगपत शब्दाचा अर्थ लिहा, एक साथ, एकदम उत्पत्ती होते. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता आम्ही मानत नाही. काय देश काल कोणाचं कारण मानत नाही, कारण देश काल आणि सर्व प्रपंचसृष्टी ही एक साथ उत्पन्न होते. प्रपंचसृष्टी उत्पन्न होताच देशाची प्रतीती होते. प्रपंचसृष्टी उत्पन्न होताच पूर्व उत्तर अशी प्रतीती व्हायला लागते. पण प्रपंचसृष्टी होण्याच्या पूर्वी देशकाल उत्पन्न होतात असं काय आम्ही मानायला तयार नाही. बरोबर. वेळ किती आहे बघा जरा. हां, अर्धा तास आहे ना. आता शिष्य म्हणतोय, शिष्याने मोठा प्रश्न श्री गुरु देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. काय म्हणाले? देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार करूया. शिष्य म्हणाला, महाराज जो पदार्थ झाला नाही, बरोबर आहे ना, त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांत आहे ना. बरोबर आहे. काय जो पदार्थ झालेलाच नाही त्याची प्रतीती होत नाही, हा तुमचा सिद्धांत आहे की नाही? आपण मानतो ना किती वेळा, जो पदार्थ झाले नाही त्याची प्रतीती होत नाही. घट उत्पन्न झाला नाही तर घटाची प्रतीती होईल का? एक ग्लास उत्पन्न झाला नाही तर ग्लासाची प्रतीती होईल का? नाही होत. जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांत आहेच ना. बरे, चला, जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती मानली तर काय होणार आहे? असत ख्याती. 5 ख्यात्यामधली ही एक सत्ख्याती, असत ख्याती. बोला. सत्ख्याती, असत ख्याती, अन्यथा ख्याती आणि इतर काय. तेव्हा ही जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांत आहे. बरे, न झालेलीची प्रतीती मानावी तर न झालेला नसलेल्या पदार्थाची प्रतीती होणं याला असत्ख्याती पदार्थ म्हणतात. जो पदार्थ असत आहे त्याची प्रतीती होणं याला असत्ख्याती म्हणतात. न झालेल्याची प्रतीती मानली तर असत्ख्यातीचा अंगीकार होऊन
वंद्या पुत्राची प्रतीती मानावी लागेल ना. न झालेल्या पदार्थाची जर प्रतीती मानली तर तुम्हाला असत ख्यातीचा स्वीकार करावा लागेल. आणि वंद्या पुत्र कधीही झालेले नाही त्यांची प्रतीती व्हायला लागेल. मग वंद्या पुत्राची ही प्रतीती मानावी लागेल. पण ती होते का? ती होते कधी कोणाला होते का? ती तर होत नाही. आता देश कालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देश कालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीती होणार नाही. आणि प्रतीत तर होते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. काय भात कुठे होतो? कोकणातच. कधी? पावसाळ्यातच. ज्वारी कधी उत्पन्न होते? देशावर. आणि कुठल्या काळामध्ये होते? हिवाळ्यातच. तर या ठिकाणी देश आणि काळ हे त्या पदार्थाला कारण आहे अशी प्रतीती होते की नाही होते? होते ना. जर होते, जर त्याच्यामध्ये न झालेल्या पदार्थाची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन वंद्या पुत्राची प्रतीती मानावी लागेल. वर हा दोष येतो. आणि ती तर होत नाही. वंद्या पुत्राची प्रतीती होते का? कारण ते कधीही नसतात. बरोबर आहे. पुढे सांगतात देश कालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल. देश आणि काळ हे कधीही कोणाचेही कारण बनत नसतील. बरोबर आहे. देश कालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देश कालाच्या ठिकाणी कारणता मायेच्या जबरदस्तीने प्रतीत होणार नाही. काय? मायेच्या बोडात जर नसेल, आळात नसेल तर पोहऱ्यात कसं येणार आहे? देशकाळामध्ये बुडात जर कार्यकारणता नसेल तर मायेच्या बळाने ती प्रतीती कशी होईल? बुडात असावा लागतं ना. त्याला तुम्ही विस्तृत करू शकता. पण बुडात मुळात नसेल तर मायेचं बळ लावून सुद्धा कसं काय प्रतीती तुम्ही करू शकाल? नाही करू शकत. होणार. पण प्रतीती होते की नाही? कशाची? कोकणात भात होतं. देशावर काय होते? ज्वारी होते. कोकणात भात पावसाळ्यात होतं. ज्वारी देशावर हिवाळ्यात होते. ही प्रतीती होते की नाही? मग मानावे लागेल प्रतीती होते तर. असा प्रत्यक्ष अनुभव आहे. बरोबर आहे. जर बुडात मुळात देशकाळामध्ये कारणता नसेल त्या मायेचं कितीही तुम्ही बळ लावलं तरी त्याच्यामध्ये कारणता येणार नाही. पण देश आणि कालामध्ये कारणता आहे याचा आपणाला अनुभव येतो. कसं सांगितलंय? कोकणात भात पावसाळ्यात होते. देशावर ज्वारी हिवाळ्यात होते. तर देश आणि काळाची प्रतीती होते की नाही? प्रतीती होते तर माना ना. असं कोणाचं सांगणं आहे? शिष्याचं सांगणं आहे. झालं. आता तुम्ही म्हणताय तुम्ही वेदांती म्हणजे असे आहे की कुठे काय बोलायला गेलं, कुठे काय सांगायला गेलं की सांगणार काय? नाही नाही नाही, सगळ्याचं कारण ब्रह्म आहे. काय बोलणार काय? कटोय काय तुम्ही माशासारखे निसटून जाता. माशाला पकडायला गेला का तो हातात राहतच नाही, चुळकन निघून जातो. तशा तऱ्हेनं तुम्ही वेदांताला काय सांगायला गेलं का पटकन म्हणून जातात. कधी व्यावहारिकतेमध्ये जाता, कधी अव्यावहारिकतेमध्ये जाता. आता बघा, आता आपण असे म्हणता की सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे. काय म्हणाला? काय म्हणाला? सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता
देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. तर असंही आपणास म्हणता येणार नाही. तुम्ही काय म्हणता सांगा. काय सांगितलं? शिष्य सांगतोय गुरुजींना, तुम्ही काय सांगता? अखिल जगताचे कारण कोण असतं? ब्रह्म असतं. त्याच्यामध्ये काय आहे? कारणता आहे. बरोबर आहे. त्याच्यावर कोण उभारतं? देशकाल. मग देशकालामध्ये कारणता आहे की नाही? तर देशकालामध्ये कारणता स्वतःची नाही, ब्रह्माची. काय समजलं का? देशकालामध्ये जी कारणता आली हे ब्रह्म सगळ्या जगाचं कारण आहे, त्याच्यामध्ये कारणता आहे. म्हणून देशकालामध्ये सुद्धा जी कारणता आली ती त्याची स्वतःची नाही, ती ब्रह्माची कारणता आली असं तुम्ही म्हणता ना. ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. एवढ्याला तुम्ही अधोरेखा केली पाहिजे. झालं. पण काय सांगितलं? ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. तर असंही आपणाला म्हणता येणार नाही. कारण देशकालाचं अधिष्ठान कोण आहे? जसे देशकालाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. मग सर्व प्रपंचाचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे ना. काय ना. मग देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि सर्व पदार्थाचं अधिष्ठान कोण आहे? मग ब्रह्मच आहे ना. आता म्हणतात जसे देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे तसेच सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग फक्त देशकालामध्येच ब्रह्माची कारणता प्रतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी असे का व्हावे? काय? सगळे बाकी समाज, सगळे पदार्थ काय? कार्य आहे. आणि देश आणि काल हे काय? जी प्रतीती होते, प्रतीतीवरून सांगतात. सगळे पदार्थ काय? हे कार्य आहे. बरोबर आहे. आणि सगळ्या पदार्थाचे कारण देशकाल आहे हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. त्याच्यावर सिद्धांतांनी काय सांगितलं का? देशकालामध्ये कारणता अशी स्वतःची नाही. काय नाही? देशकालामध्ये स्वतःची कारणता नाही. मग सगळ्या जगाचं कारण जे ब्रह्म आहे त्याच्यामध्ये कारणता आहे. ही कारणता देशकालामध्ये प्रतीत होते. त्याच्यावर पूर्व पक्षाने विचारलं की जसं देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे मग सगळ्या जगाचं अधिष्ठान ब्रह्म नाही का? आहे ना. आहे ना. मग सगळं देशकाल जर देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, सगळ्या जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे, पण केवळ देशकालामध्ये ब्रह्माची कारणता प्रतीत होते आणि जगामध्ये प्रतीत होत नाही. जगाला तुम्ही कार्यच म्हणता. काय म्हणता? काय म्हणता? जगाला काय म्हणता? कार्यच म्हणतात. कारणता म्हणत नाही. आणि देशकालामध्ये सुद्धा काय आहे? कारणता नाही आहे. वस्तुतः त्याची कारणता नाही. मग पण त्याच्यामध्ये जी कारणता आली आहे ती कोणाची? ब्रह्माची.
ब्रह्म त्याचं अधिष्ठान असल्यामुळे त्याच्यामध्ये देशकालामध्ये कारणता प्रतीत होते. ती कारणता सगळ्या जगामध्ये प्रतीत होत नाही. सगळ्या जगामध्ये केवळ कार्यता प्रतीत होते. बरोबर आहे. कुठवर आलोय? जरा सांगा कुठे आलोत? 223 पानावर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये. हां, फक्त देश कालातच मिळालं का? फक्त देश कालातच कारणता प्रतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी. असे का बोलताय तुम्ही सांगा. काय या काही गोष्टी विचारसागरामधला आपल्या थोडा क्लिष्ट आणि कठीण आणि बुद्धीवर न चढणाऱ्या अशा वाटतात. आपण एकदा प्रवासाला निघालो तर आपण नदी नाल्याच्या प्रवेशामधून हिरवेगार कॅनॉलच्या प्रदेशामधून जातो, फिरतो. मग डोंगर येतात, जंगल येतं, त्याच्यामधूनही जातो आणि मग एकदम उजाड वैराण पाण्याचा टिपूस देखील तहान लागली तर न मिळणारा असा प्रदेश लागतो. मग आपण मागे फिरायचं का तसंच पास करत पुढे 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 जायचं. बरोबर आहे ना? तसं लक्षात ठेवा. एवढं बस. धैर्य धरलं सगळं समजावून सांगण्याचा. याचाच अर्थ आपल्या जीवनामध्ये देखील काही अतिशय सुखाचे काळ येतात. बरोबर आहे. आणि काही अतिशय ग्रहदशेचे काळही येतात. मग ग्रहदशेचे काळ येऊच नाही असं म्हणायचं का? मग काय करायचं? या बसा, चहा घ्या. काय करायचं? त्यांचाही सत्कार करा ना, कारण त्यांनाही वाव पाहिजे ना. असं संपूर्ण रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना, तूच शोधोनी पाय. सर्व सुख सदैव नित्यच असं सुख मिळालंय असं कोणाला? ब्रह्मज्ञानाला फक्त असतं हे असतं. बरोबर आहे. पण बाकीच्यांना तर काय असणार आहे? असे सुखाचे काळ लग्न बिग्न झाल्यानंतर बरं वाटतं की नाही? एकदम वाटतं की नाही? मग बाळणपण वगैरे 2-2, 3-3 मुलींची करायला लागल्यानंतर डोक्यावर हात मारतो की नाही? तसंच असतं ते. कधी कधी अत्यंत कर्ज आलेले असतात. कर्जदार कर्ज देणारे आपल्याला कोण मागायला लागतात. आपण पार्टनर झालेलो असतो JCB गाण्यामध्ये. 10 लाख आपण घातलेले असते. पार्टनर फसवून देतो. वैराण काल आला की नाही आला. मग त्या काळात काय फाशी लावून घ्यायची का? नाही. काय करायचं? तो काळ कसा तरी जाईल. लोक बोलतील, बोलून द्यात. करतील, करू द्यात. काय होईल ते होतं. मारतील, मारू द्यात. फाशी देतील, फाशी देऊ द्यात. आपण निगरगट्ट राहायचं. बरोबर आहे. तसंच हे इथे आहे. ब्रह्मच आहे. मग देश फक्त देश कालातच कारणता प्रतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी असे का? शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. ह्या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. क्या जी नाही आहे ती अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती होती ती अन्यथा ख्याती म्हणतात. अन्यथा ख्याती म्हणजे प्रतीती होणं. बरोबर आहे. वस्तुतः त्या ठिकाणी रज्जू असताना काय त्या ठिकाणी प्रतीती कोणाची हो
सापाची प्रतीती होणं, याला काय म्हणतात? अन्यथा ख्याती. अधोरेखा करा. अन्य वस्तूची अन्य रूपाने प्रतीती, ती अन्यथा ख्याती म्हणतात. देश काल कारण नाहीत. काय वस्तुता कोण आहेत? देश काल हे कारण नाही आहे. बघा, आई वडिलांपासून मोठा भाऊ झालेला असतो, बरोबर आहे ना? आणि त्याच्यानंतर छोटा भाऊ झालेला असतो, आणि त्याच्यानंतर छकुली झालेली असते. हे कोणाचे कार्यकारण आहेत का? एकमेकाचे कार्यकारण आहेत का? का? एकच आईपासून जन्माला आलेले ते एकमेकाचे कार्यकरण करतात. या सगळ्यांचं कारण कोण आहे? आई बाप आहे. पण हे एकमेकाचे कारण नाही आहेत. ही गोष्ट कशामध्ये समजाल तुम्ही? देशकालाचा अधिष्ठान कोण? आणि सगळ्या जगतसृष्टीचं अधिष्ठान कोण? मग हे झाले सोयरे झाले ना. कोण झाले? हे एकाच जनकापासून उत्पन्न झालेले आहेत ना. मग त्यांच्यामध्ये कार्यकारणता कशी असेल? असणार नाही. जी कारणता कशामध्ये? देश आणि काल सगळ्याचे कारण आहे असं आपल्याला प्रतीती होतं. ती त्यांची नाही आहे. ते मग ती कोणाची आहे? ब्रह्माची. बरोबर आहे. ती ब्रह्माची कारणता त्याच्यामध्ये प्रतीत होते. वस्तुता देश काल ही ब्रह्मापासूनच झालेला आहे, आणि जगतसृष्टी ही देशकालापासून एकाच वेळेला उत्पन्न झालेली आहे. बरोबर आहे. मग देशकालामध्ये ब्रह्मामध्ये जी कारणता आहे ती देशकालामध्ये प्रतीत होते, आणि बाकी सगळे कार्य आहेत असं प्रतीत कसं होतं हे सांगितलेलं आहे. जर वस्तूची अन्य रूपाने प्रतीती होते, अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती होते तिला अन्यथा ख्याती म्हणतात. देश काल कारण नाही, ब्रह्म कारण आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी कारणता, ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्यांच्या ठिकाणी प्रतीती होते, अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. पण तुम्ही सिद्धांती अन्यथा ख्याती मानतात का? नाही माहीत. अनिर्वचनीय ख्याती मानतात. कोण? सिद्धांती काय मानतात? हां, यांच्यामध्ये पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. जर या स्थानी अन्यथा ख्याती मानली तर सुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता? काय? सुक्तीच्या ठिकाणी देखील अन्यथा ख्याती माना ना. काय? जर या स्थानी अन्यथा ख्याती मानली तर सुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता? तेथेही तुम्ही अन्यथा ख्याती मानली पाहिजे ना. ब्रह्मस्थळी काय कुठली मानलेली आहे वेदांताने? अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरुरी राहणार नाही. अधोरेखा करा. ही शंका आहे. ब्रह्मस्थळामध्ये जी अन्य वस्तू अन्य त्या ठिकाणी आहे त्याची काय होते? जी अनिर्वचनीय कशी उत्पन्न झाली ते माहीत नाही. अशा तऱ्हेने आपण मानतो त्याला काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती. आणि अन्य वस्तूची अन्यथा ठिकाणी प्रतीती होणे याला काय म्हटलं आहे? अन्यथा ख्याती मानली. नसलेल्या वस्तूची प्रतीती होणे याला असत ख्याती मान. 3 ख्यात्या सांगितलेल्या आहेत इथे. आता आपण असे म्हणाल की ज्ञेय असते तसेच ज्ञान होते. म्हणजे जशी वस्तू असेल याला जो ज्ञानाचा विषय आहे त्याला ज्ञेय म्हणतात. ज्ञेय पदार्थ जसा असेल तसंच तुम्हाला ज्ञान होणार आहे ना. हे काय? ग्लास आहे, हे पुस्तक,
हा रुमाल. मग जी वस्तू जशी असेल, ज्ञानाचा विषय ज्ञेय जो जसा असेल तसंच तुम्हाला काय होणार आहे, ज्ञान होणार आहे. बरोबर आहे. आता आपण असे म्हणाल की ज्ञेय असते तसेच ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभव नाही. अधोरेखा करा. काय अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान कसं काय होईल, नाही होणार आहे. जी वस्तू जशी आहे तसाच त्याने त्याचा नाही. लोखंड आहे, वरच्या बाजूला मोठा आहे, खालच्या बाजूला लहान आहे, मध्ये पोकळ आहे. असंच ज्ञान, ही वस्तू अशी आहे ना, मग असंच ज्ञान होणार. अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. तुम्ही काय म्हणाल, जी वस्तू जशी असते तसंच त्याचं ज्ञान होतं, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत तर उत्पन्न दिसते, पण कशी होते ते काय सांगता येत नाही. म्हणून तिला काय म्हटलंय, अनिर्वचनीय ज्ञान. क्या अनिर्वचनीय, अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते तिला काय मानलं पाहिजे, अनिर्वचनीय मानलं पाहिजे. देशकालाच्या ठिकाणी जी कारणता सगळ्या वस्तूमध्ये, उदाहरण सांगितलेलं आहे, कोकणात भात पावसाळ्यात होतं, देश आणि काळ. ज्वारी देशावर हिवाळ्यात होते, देश आणि काळ. तर देश आणि काळामध्ये कारणता प्रतीती होते की नाही होते, होते. बरोबर आहे. ही कारणता प्रतीत कशी होते, तर सिद्धांती सांगतोय अनिर्वचनीय. वास्तविक त्याच्यामध्ये कारणता नाही आहे. बरोबर आहे, कारणता नाही आहे, नसून प्रतीत होते, ते अनिर्वचनीय माना. अनिर्वचनीय संभव नाही, अन्यथा वस्तूचे अन्यथा ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून त्या ठिकाणी अनिर्वचनीय सर्प उत्पन्न होतो. अनिर्वचनीय म्हटलं सांगता येत नाही, कसा तो सांगता येत नाही, पण उत्पन्न होतो. बरोबर आहे. देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती अनिर्वचनीयच मानली आहे. का? कारण त्यांच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. अधोरेखा करतायत का? अधोरेखा करा, कारण त्यांच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. हे कोणाचं? सिद्धांतीचं म्हणणं. केवढं म्हणणं आहे? देशकालाच्या ठिकाणीपासून सुरू करा. देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते, देश कारण वाटतो, काल कारण वाटतोय, त्याच्यामध्ये जी कारणता प्रतीत होते तिला काय म्हटलं पाहिजे? अनिर्वचनीय मानलेच पाहिजे. म्हणजे सांगता येत नाही पण आहे, कारण त्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही, पण असे आपणास म्हणता येणार नाही. कारण जवा कुसुमाच्या, जवा कुसुम मधलं जास्वंद काय म्हणतात तुम्ही इकडे? जास्वंदी म्हणतात त्याला, लाल फुल असतं. जवा कुसुमाच्या दृष्टांतात स्फटिकामध्ये जो अनिर्वचनीय लाल रंग दिसतो, जवा कुसुम मतलब जास्वंदीचं फूल काचेच्या गोळ्याजवळ ठेवलं तर काचेचा गोळा एकदम लाल दिसून देतो. तर ह्याच्यामध्ये ही रक्तिमा लालिमा जी आली ती कशी? बरोबर आहे ना? जवा कुसुमाच्या दृष्टांतात तुम्ही स्फटिकामध्ये जी लालिमा दिसते तिला काय म्हणलेलं आहे? अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला नाही. तिथे तुम्ही काय म्हणता? ही जी लालिमा दिसते ती कशी आहे? खरी आहे की खोटी आहे?
तिथे तुम्ही अनिर्वचनीय म्हणत नाही. काय तिथे तुम्ही काय उपाधीची लालिमा ह्याच्यामध्ये आली आहे, पटिकामध्ये आली आहे असं म्हणताय. रक्ततेचा अंगीकार अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला नाही. तेथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानलेली आहे. बरोबर आहे ना. तुम्ही सिद्धांती लोक काय करता, ज्या ठिकाणी काचेचा गोळा ठेवलेला आहे त्याच्याजवळ जर जास्वंदीचं फूल ठेवलं तर तो गोळा लाल दिसतो, कण्हेरीचं फूल ठेवलं तर पिवळा दिसतो, आणि पान ठेवलं तर हिरवा दिसतो, आणि दुसरा कुठल्याही रंगाचं, निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल ठेवलं तर ते निळं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी रक्तिमा, लालिमा, निलिमा आली ती कुठली आहे? तुम्ही सांगतात ती फुलाची लालिमा ह्याच्यात आली म्हणून. तिथे अनिर्वचनीय लालिमा, निलिमा का मानत नाही तुम्ही? कसा प्रश्न विचारला. तिथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मान्य आहे. याचकरिता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार. तुम्ही सुद्धा काय करता? भेद करता. बरोबर आहे. शुक्ती रजतमध्ये काय म्हणता? ती रजत कशी उत्पन्न झाली? अनिर्वचनीय. रज्जूमध्ये सर्प निर्माण झाला, तो कसा उत्पन्न झाला? अनिर्वचनीय. बरं आता सांगा, स्फटिकामध्ये जो रक्तिमा, निलिमा, लालिमा उत्पन्न झाली ती कशी? ती जवा कुसुमची, ती कण्हेर फुलाची. तिथे अन्यथा ख्याती स्वीकारली की नाही? मग तुम्ही देखील काय करताय? एक निश्चित मत मानत नाही ना. कधी अन्यथा ख्याती मानता, कधी अनिर्वचनीय ख्याती मानता. तर सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्याती मानली तर ही तुमची अनिर्वचनीय ख्याती मानण्याची गरज नाही आहे. सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्याती माना ना. पूर्वपक्षी काय सांगतोय? याच करता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार नाही असं मला पहिल्यापासून वाटतंय. तुम्ही जर एवढा खटाटोप करून अनिर्वचनीय ख्याती आमच्या डोक्यावर थोपतायत, ती मानण्याची काही गरज नाही आहे. सगळे मानतात त्याप्रमाणे तुम्ही अन्यथा ख्याती माना ना. हे कोणी सांगितलेलं आहे? पूर्व पक्षाने सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे. इथे जरा तुम्ही खूण करून ठेवा. आता आपण संपवतो. पुढच्या वेळेला आपण आणखी पुढे जाऊ. पण हे वैराण वाळवंट आलेलं आहे हे आपण लक्षात ठेवा. देवाच्या कृपेने आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळल्या, काही गोष्टी आपल्याला न कळल्या तरी काही हरकत नाही आहे. ह्या तपशिलातल्या गोष्टी आहे. एवढीच गोष्ट कळली पाहिजे की मी देह नाही, मी ब्रह्म आहे. एवढी गोष्ट कळली आणि ही कायमची गोष्ट लक्षात ठेवली की मग सगळ्या गोष्टी संपून जातात. या बडबडी आहेत बरं का. विद्वानाचे चाळे आहेत हे सगळं. बरोबर आहे. आपल्याला समजण्याची गोष्ट कुठे आहे? भाष्यकाराने सांगितलेलं आहे की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यत ग्रंथ कोटिभिः. अर्ध्या श्लोकाने मी तुम्हाला सांगून देतो, ज्याच्यासाठी कोटी कोटी ग्रंथाची उभारणी झालेली आहे. ती गोष्ट मी तुम्हाला काय अर्ध्या श्लोकाने सांगतो. अर्ध्या श्लोकाने काय सांगितलं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. एक झालं ब्रह्मही सत्य आहे
आणि दुसरा जो पदार्थ आहे जगत आहे हा मिथ्या. मग तिसरा पदार्थ राहिला ना, जीवो ब्रह्मैव न अपरः. जीव जो तिसरा पदार्थ आहे तो ब्रह्मामध्ये टाका, तो दुसरा कोणी नाही. बस एवढं केलं की संपलं काम तुमचं, सगळं जंजाळ संपून जातं हे सगळं बरं का. त्याला